जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात संततधार नद्यांना महापूर, पुलाअभावी अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला, प्रशासन ॲक्शन मोडवर सज्ज। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सुरगाणा तालुक्यात 7 जुलै रोजी पहाटे 3 वाजेपासूनच पावसाची संततधार सुरू झाली होती। वादळी वारे तसेच विजांचा कडकडाट नसल्याने किरकोळ घटना वगळता कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनातर्फे माहिती देण्यात आली। तालुक्यात पर्यटन स्थळांपैकी तातापाणी गरम पाण्याचे झरे, साखळचुंड वॉटरफॉल या खोल दरीत धबधबाजवळ पर्यटकांना वनविभाग उंबरठाणचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी बंदी घातली होती। विवतास धबधबा येथे हे पोलीस ठाणे तसेच वनकमिटी यांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता, तर हतगड येथे किल्ल्यावर जाण्यास ग्रामपंचायतीने मज्जाव करण्यात आला होता। प्रशासनाला आवाहनाला दाद देत नागरिकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले। दुसरीकडे सतत 17 ते 18 तासांपासून संततधार सुरू असून तालुक्यातील नार, पार, गिरणा, अंबिका, तान, मान, कावेरी, वाझडी या नद्यांना महापूर आला असून दुथडी भरून धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत। तालुक्यात बहुतेक नद्यांवर पारंपरिक पद्धतीने बांधलेल्या पाईपच्या या फरशी असल्याने जीर्ण झालेल्या मोरीवरून पावसाचे पुराचे पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे तालुक्याबरोबरच शेजारच्या गावाशी संपर्क तुटला आहे। मोबाईल सेवा, दळणवळण अगदी ठप्प झाले आहे। कवेली मनखेड रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, तर तालुक्यातील पिंपळसुंड, कुकुडणे, बोरचोंड, खोकरी, उंबरपाडा, पांगारणे, नटवरपाडा, आंबेपाडा, मनखेड, फरशी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। 15 ते 20 तासांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत संपर्क तुटला आहे। तालुक्यात आज पावेतो 435 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या 15 तासात 180.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जनजीवन विस्कळीत, बाजारपेठा ओस, सर्वत्र शुकशुकाट, पर्यटन स्थळे ओस, दळणवळण ठप्प, दिवसभर विजेचा लंपडाव सुरू, शेतीची कामे ठप्प, तालुक्यातील शाळेत वर्ग बंद, गुरुजींची उपस्थिती, अनेक कार्यालयात वर्दळ कमी। सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।